नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश सायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे गहू पिकामध्ये गव्हाचा फुटवा होण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहे। आणि बदलत्या वातावरणामध्ये गहू पिकावरती काय काय समस्या जाणवते याविषयी आपण थोडीशी चर्चा करणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, गहू हे पीक न पुरवणारे पीक आहे, पण बरेचसे शेतकरी लावत आहेत। तर त्याचं जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढलं पाहिजे आणि कमी स्वस्तामध्ये त्याच्यावरती आपण कुठल्या प्रकारची आपण त्याच्यावरती फवारणी घेतली पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी मित्रांनो, गहू पिकामध्ये रस शोषक जसं मावा वगैरे थ्रिप्स वगैरे जे येत असतात, तर त्यासाठी आपल्याला एकदम स्वस्तामधलं बुरशीनं आपलं कीटकनाशक म्हणजे आपल्याला कराटे घ्यायचं आहे। कराटे आपल्याला 15 लिटर पंपसाठी साधारणपणे 12 ते 15 ml घ्यायचं आहे। त्यामध्ये जर शेतकरी मित्रांनो आपल्या गहू पिकामध्ये जर थोडंसं असं प्रकारची जर आपल्याला जर बुरशी दिसत असेल तर आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे। त्यामध्ये साध्यातल्या साध्या प्रकारचं जर बुरशीनाशक जर म्हटलं आपण त्यामध्ये M45 घेऊ शकतो किंवा मग कार्बेंडाझिम प्लस मँकोझेब घेऊ शकतो आपण। ते घेतल्याने आपण याच्यावरती चांगल्या प्रकारे आपण याच्यावरती कंट्रोल मिळू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तिसरं औषध आहे त्यामध्ये वॉटर सोल्युबल आपल्याला खत घ्यायचं आहे, जसे की 1261 घेतल्याने आपल्याला चांगल्या प्रकारे आपण आपल्या गव्हामध्ये आपण फुटवा काढू शकतो। फुटवा निघाल्यानंतर आपल्या उत्पन्नामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारे आपल्याला वाढ मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, यापेक्षाही जर आपल्याला थोडीशी भारीमधली जर फवारणी घ्यायची असेल पण त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळणार आहे, थोडीशी फवारणी जी आहे थोडीशी महागडी जाणार आहे पण रिझल्ट आपल्याला 100% चांगला मिळणार आहे। तर त्यासाठी आपल्याला शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रोफेक्स सुपर घ्यायचं आहे। 15 लिटर पंपसाठी आपल्याला 25 ml पर्यंत प्रोफेक्स सुपर घ्यायचं आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला झिंक घ्यायचं आहे ऑक्साईड फॉर्म मधलं। चिलेटेड झिंकचं बरेचसे चिलेटेड झिंकचं चांगलं रिझल्ट मिळत नसल्यामुळे आपल्याला झिंक ऑक्साईड फॉर्म मधलं झिंक घ्यायचं आहे साधारणपणे 25 ml पर्यंत। आणि त्यामध्ये एकदम चांगल्या कंपनीचे आपल्याला CVD घ्यायचं आहे, CVD एक्स्ट्रा। ते घेतल्याने आपल्या गहू पिकामध्ये 100% चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे आपला फुटवा होणार आहे आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जर समजा आपल्याला जर या ज्या फवारणी सांगितल्या केमिकल त्या जर आपल्याला जर महाग वाटत असेल तर आपण घरगुती आपण फवारणी तयार करू शकतो। त्यामध्ये आपल्याला साधारणपणे 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला दूध घ्यायचं आहे 2 ते 2.5 लिटर पर्यंत। त्यानंतर 2 ते 3 आपल्याला अंडे घ्यायचे आहे, त्यामध्ये 500 ते 700 ग्रॅम पर्यंत आपल्याला गुळ घ्यायचं आहे। हे जे द्रवण साधारणपणे आपल्याला 4 ते 5 दिवसापर्यंत भिजू घालायचं आहे। त्यानंतर त्याला गाळून आपण त्याची फवारणी केली तरी आपल्याला काही हरकत नाही। ते केल्याने पण आपल्या गहू पिकामध्ये आपण चांगल्या प्रकारे आपण फुटवा काढू शकतो आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हे करणं जर आपल्याकडनं शक्य नसेल तर आपली एक साधी फवारणी आहे। आपल्याला दूध घ्यायचं आहे आपल्याला 200 ml आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दुधासोबत आपल्याला त्यामध्ये 2 तीर घ्यायचे आपल्याला 150 ml। हे दोन्ही औषधी आपण एकत्र करून जरी आपल्या गव्हावरती जरी आपण आपली फवारणी घेतली तर निश्चितच आपल्या गव्हाची क्वालिटी आणि फुटवा एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, गहू हे पीक पुरवण्याजोगे नाहीये, पण बरेचसे शेतकरी घेत असतात पण त्याच्यावरती जास्त खर्च करणं योग्य नसतो। त्यामुळे साध्यातल्या साध्या आपण फवारणी घेतल्याने आपण आपल्या गव्हामधील करपा कंट्रोल करू शकतो आणि त्यासोबत आपण आपल्या गव्हाची चांगल्या प्रकारे आपण फुटवा काढून आपण उत्पन्न काढण्यासाठी मदत करू शकतो। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की गहू पिकाचा फुटवा वाढवण्यासाठी आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे, त्यामध्ये केमिकल फवारणी कोणती घेतली पाहिजे, त्यानंतर आपण घरगुती जैविक फवारणी आपण कुठली घेतली पाहिजे जेणेकरून आपलं गहू पिकाचं आपण चांगल्या प्रकारे आपण उत्पन्न वाढू याविषयी आपण चर्चा केली। तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि इथून पुढे आपण वेगवेगळे असे व्हिडिओ बनवणार आहोत। व्हिडिओ जरूर बघत जा। तत्पूर्वी धन्यवाद।